सकाळी सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग, नमस्ते. तर सकाळच्या 7:30 वाजल्यात आणि विराजला जायचंय सोडायला. आता इथं समोर आपण रोज सोडतो त्याप्रमाणे जायचं आणि 7:30 वाजता हिडू आपण का हिडू स्टार्ट करतो की पहिलं विराजचं उरकावं लागतं. विराजचं उरकलं ना मग टेन्शन गेलं. आणि सकाळ धरून एवढं काम असतं, दुकानातलं आवरायचं, हे करायचं. मग आता आंघोळ माझी झाली, विराजची झाली. विराजचा चहा पिऊन म्हणजे दूध चहा झाला पिऊन, त्याच्यामुळे मग इथून पुढे चालू करायला काय अडचण नाही. चल पटकन चल आनंदी, चल तुला यायचंय का? हळूहळू ये उतरून, चल पटकन चल 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 चल. तर चल आपण बघू आज काय आजच्या दिवसात काय मला दाखवता येईल. मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करू. चल आनंदी चल. चल जाऊ का? जा बाय. बाय बाय. चला. या लवकर सोडून. हा आनंदी चला. विराज कुठे? अयो काय म्हणतो? व्हिडिओ फेकून दी, व्हिडिओ फेकून दी. मग दीपाली काय मग करायचंय स्वयंपाक? स्वयंपाक आत्ता विराला सोडून आलो. त्याची गाडी आली ती पटकन, मग पटकन सोडलं आणि पुन्हा दुकानात आज आलो. जरा निवांत निवांत चाललंय. विराज गेल्यावर निवांत असतं, थोडं निवांत उरकत. आता आता स्वयंपाक थोडा चालू आहे काही. कंटाळाच आलाय मला आज. आज ना आराम कर थोडस. कसं असतं लय काम केल्यावर बी थोडा कंटाळा येतो कधी कधी, तर कर आराम. आणि आता कमेंट आली एवढ्यात, आता किती 8 वाजल्यात. तर कालचा व्हिडिओ टाकला होता, कमेंट आलते की सोमवारी बेल तोडीत नसतेत. तर खरंच सोमवारी बेल तोडीत नसतेत का आणि का तोडावा नाही, ह्याचं तुम्हाला थोडंसं हे करावं लागेल, सांगावं लागेल. कारण असं जर आम्ही कुणाला म्हणलो तर आम्हाला पण प्रश्न विचारतात माणसं, म्हणजे प्रत्येक जण विचारतं की सोमवारी बेल का नाही तोडावा. आता देवासाठीच जर नाही तोडावा तर मग तोडायचा कोणासाठी? आमच्या इकडे सोमवारी बेल सगळेच तोडतात. आमच्या महादेवाला दर सोमवारी एवढी गर्दी असते, लय गर्दी असते मंदिरात. आणि म्हणजे म्हणजे रोज कोणी जाणार नाही, पण दर सोमवारी मंदिरात श्रावण असल्यामुळेच नाही बरं का, पण दर सोमवारी मंदिरात तेवढीच गर्दी असते. एक तर काही लोकांना सकाळी काम असेल तर संध्याकाळी जाते, तर संध्याकाळी काम असेल तर काही लोक सकाळीच जाऊन येतात. त्यामुळं बेलाचं झाड आहे आमच्या दारात आणि मंदिरासमोर पण एक आहे. पण सगळे लोक मंदिरासमोर पण काल तोडीतच होते, म्हणजे तोडतेच आमच्या इथं. तर आपण नाही का कसं दुसऱ्याला म्हणायचं, पण प्रत्येक सोमवारी आम्ही बेल तोडीत होतोच. आमच्याकडे बेल सोमवारी बेलाचे पानं वगैरे सगळं तोडते. तसं काय मी आजपर्यंत मी ऐकलं नाही की सोमवारी बेल तोडीत नाहीत म्हणून. जर तसं काय असेल तर तुम्हाला ते स्पष्टीकरण द्यावं लागेल की बाबा कारण म्हणजे कशामुळं काय असं नाही का, म्हणजे आम्हाला पण लक्षात येईल की कशामुळे तोडीत नाहीत. तर खरंच काही कारण असेल तर आम्ही पण नाही आहे का नाही इथून पुढे तोडणार बेल. तर आमच्याकडं आता एवढं ताईनी कमेंट केली की सोमवारी बेल नका तोडू, तुम्ही आदल्या दिवशी तोडी जा, दुसऱ्या दिवशी फक्त घेऊन एवढं जा. माहितीये की आमच्या इथं सोमवारी नारळ फोडीत नाहीत, महादेवाला वाहतेत. असं म्हणतात माणसं, म्हणतात का नाही, माहित नाही. म्हणतात नाही. आपल्या इथं फोडीतच नाहीत सोमवारी नारळ, महादेवाच्या समोर नारळ फोडीत नाहीत. महादेवाला नारळ नेऊन नारळाची पूजा करायची आणि ते तिथं ठेवून यायचं असं. तर बघा, कमेंट केली तर उत्तर पण त्याचं द्या, म्हणजे प्रत्येक जणाला माहिती राहतं. असं तर आतापर्यंत आम्हाला तर काही माहिती नाही, आहे का नाही? तर माहिती असेल तर थोडस व्हिडिओ मधून तुम्ही आपलं कमेंट मधून सांगताय, पण त्याला पूर्ण असं पटलं बी पाहिजे सर्वांना. अशा गोष्टी तर मांडावं लागतात. आपण व्हिडिओ काढतो म्हणजे कसं आहे, आपण एकटे ठीक आहे, काही बी आपण एकामेकाचं ऐकतो. बऱ्याच जणांना वेगळ्या वेगळ्या गोष्टी मला सारखे कमेंट येतात, असं असतं तसं असतं. पण ऑलरेडी त्याच्या मागचं रिजन सगळ्याला पटन असं जर असेल तर मग मला पण व्हिडिओ मधून सांगता येतं. तर मलाच काही माहित नसेल तर मी कसं सांगणार व्हिडिओ मध्ये, आहे का नाही? नाही, आपल्या इकडे आहे, आम्ही तोडतो. सोमवारी तोडतो. फक्त आम्ही नारळ फोडत नाही तेवढं माहितीये. आम्ही नारळ वाहतो दर सोमवारी, असं एरी फोडतो. पण जास्त करून आमच्या गावातल्या महादेवाला फोडीत नाहीत, वाहतेत. चला आता घ्या आवरून, आता लई झालं ते. चला दुकानात सामान आणलंय काल, ते लावून घ्यायचंय. आणि प्रत्येक गोष्ट सांगायची म्हणजे प्रत्येक जणाला ती आवडली पाहिजे. प्रत्येक गोष्ट सांगितली की त्याच्या मागचं पूर्ण गोष्टी सांगावं लागतात. नाहीतर काही बी आपण नाही का नाही सांगू शकत बा असं करा तसं करा. का करा म्हणल्यावर त्याचं उत्तर पाहिजे आपल्याकडे. तर बघू, त्याचं उत्तर असेल तर कमेंट करून नक्की सांगा, काय अडचण नाही. तर घेतो एकदा सामान कालचं आणलेलं लावून एकदा दुकानात. चला, असं मटेरियल आणलंय सगळं सकाळी सकाळी एकदा फ्रेश मध्ये लावून घेतो. आत्ताच गोणीतून खाली ओतलंय. तर गोणीत भरून आम्ही सगळं सामान आणत असतो. साईडला पिशव्या, गोणी, जसं मटेरियल आणता येईल तसं. मग ही तेलाच्या बॉटल आणल्यात आता. तर अशा लागत्यात छोटे छोटे सर्व गोष्टी आणल्या, ते घेतो आता लावून. रक्षाबंधन आलंय तर राख्या पण आहेत मस्तपैकी. आणि बऱ्याचशा राख्या अजून आहेत अशा बी छान 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 मस्तपैकी.
भरपूर काय असं मटेरियल आणावं लागतं, दुकानात ठेवावं लागतं, कधी काय लागेल काय सांगता येत नाही. सगळ्यात जास्त हे स्प्रिंगचा बॉक्स आहे, हे मात्र आहे ना खेळण्यासाठी भरपूर आमच्याकडे विक्री होती. हे ना हे निघत असं सुट्टं स्प्रिंग सारखं असतं असं लवचिक, आणि ते असं फेकलं की असं खेळतात पोरं भारी भारी. तर हे पण भरपूर विकतं. तर हे पण मी आणलं. विकतं म्हणजे विकण्यासाठी बी नाही, पण ज्या वेळेस नव्हतं ना आपल्या दुकानात त्यावेळेस पण पोरं म्हणायचे की हे आणा हे आणा काका हे आणा घेऊन या आणि विक्रीसाठी. तर मग हे आणलं होतं. असं भरपूर मटेरियल लागतेच आपल्याला. हा स्प्रिंग लागते ना, तर लागते अशी स्प्रिंग बी विकायला. क्लचर किती क्यूट आणले होते, कलर मध्ये भारी होते क्लचर, आणि विक्रीसाठी मी आणले होते रंगी बी थोडे कलर वगैरे छान छान. हे पण मी आयल्यानगरूनच आणले. का ग बाई काय काय चल तुला काय पाहिजे? चल आनंदीचं अजून आवरलं नाही, आवरायचंय आनंदीचं उरकायचंय. दीपाली आज काय आनंदीने अजून आंघोळ नाही केली. ये आतून ये, पलीकडून ये चल चल. येते का चप्पल पाहिजे होती, चप्पल आहे तुझी पॉम्पा. बर आता यायचंय वर, घेऊ का उचलून तुला? बर घेतो उचलून. एवढं करते एवढं अवघडे किती भारी आहेत ना, छान आहे तो, मस्त आहेत. पण ते दिसण्यासाठी असते असं नाही का, दारात आपल्या शेळ्याचं लगेच खाऊन घेतात बाय. ठेवायसाठी असते ते. नियोजन तुम्ही केलं तर छान वाटत. असं सगळे रंगबिरे सगळे एक एक झाड. आपल्या तारेच्या कडीने लय भारी वाटते ना. चला तर आता निघलो ड्युटीला. तर सकाळी सकाळी कामाच्या ह्याच्यात म्हणजे कधी वेळ होतोय हे लक्षात येत नाही. सकाळी उठल्यापासून जे दुकानाचे काम असतात तर परत जाईपर्यंत काम चालूच असतंय. हा आणलेत रोप. दीपाली जेवण करते, मग जा जेवण केलं. तुम्ही जेवण करून जा मग. झाडं थोडेसे टमाट्याचे वांगे थोडे झाडं इथं ते रोप लावायचंय. तर म्हणलं गेला लावून. दीपालीन ते चालले तर रानात, म्हणलं जेवण करा मग जा रानात. मी जातो तोवर आपलं रोजचं आष्टीला ड्युटीला. तर आपलं थोडं दर्शन घ्यायचं आपलं रोजचं चालू असतंय. तर काल आता 1-2 कमेंट जशा येतात की बेल तोडू नये सोमवारी, का नाही तोडावा ते एक माहीत नाही. थोडंसं सांगितलं तर येईल लक्षात. तर आम्हाला तर अजून कुणाला काय माहीत नाही, असं काय अजून त्याचं अभ्यास नाही की का नाही तोडावा. महादेवाला आवडत नाही का सोमवारी तोडल्या किंवा तोडीत नसतात का तोडीत नसतात बेलाचे पानं. मग काय आपल्याला माहीत नाही, पण कमेंट करून नक्की सांगा. पूर्ण माहिती असेल तर चांगलंच आहे. हे आमचं उंबराचं झाड आहे दारात, आणि ही बेलाचं. आणि आता तिसऱ्या सोमवारी बघू. आता ह्या तिसऱ्या सोमवारी कुठेतरी देवाला जायचा विचार आहे. जाऊन कुठं जायचं आहे, मावठा देवी नाहीतर मायंबा म्हणजे मच्छिंद्रनाथ समाधी, आणि अजून कुठं जाता येईल बघू, कानिपनाथाला. आणि असं जायचं एक प्लॅन आहे. आम्ही जात असतो दर तिसऱ्या सोमवारी. आणि जर तिकडे नाही गेलं तर मग इथं सावताड्याला एक दरा आहे, म्हणजे धबधबा आहे, वरून पाणी पडतं. तिथं एक रामेश्वर मंदिर आहे. तिथं दोन्हीपैकी एक कुठंतरी जायचं तिसऱ्या सोमवारी. आता येईन त्या तिसऱ्या सोमवारी आम्ही म्हणजे मी तर जाणार आहे. मग बघू आता फिरायला गेल्याच्या नंतर काही नवीन तिकडे गेलं तर तिकडं पण दाखवणार आहे. सोमवारी नक्की जाणार आहे मी.